गेल्या अनेक दिवसापासून जो ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी येत होते, नगर मनमाडच्या रस्त्याचं काम चालूच आहे, पण सावळीवीर जंक्शनमध्ये त्या ठिकाणी नॅशनल हायवेचं फ्लायओव्हरचं काम आणि नगर मनमाड असं ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे त्याला डबल इफेक्ट आला आणि म्हणून ट्रॅफिक जास्त संतगतीने त्या ठिकाणी जायला लागलेली आहे. अनेक चुका ठेकेदारांच्या आहेत. दोन्हीही डिव्हिजन म्हणजे नाशिक डिव्हिजन नॅशनल हायवे आणि नगर डिव्हिजन या दोन्ही डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना आणि सर्व ठेकेदारांना आज इथे एकत्रित बोलून सावळीवीर बुद्रुक, निगोज, निमगाव, सावळीवीर खुर्द अशा या सगळ्या पंचकृषीतल्या ग्रामस्थांना एकत्रित घेऊन सगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली. सगळे मार्ग माझ्या मते आता सोडवले जातील आणि साधारण एक 3 दिवसानंतर जे काही प्लॅन ऑफ ॲक्शन आम्ही बनवलेला आहे 3 दिवसानंतर या सगळ्या ट्रॅफिकची समस्या पूर्णपणे संपेल. राहिला मुद्दा धुळीचा, तर एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की जेव्हा आपण भराव करतो हायवे करत असताना, तर तो भराव हा आपल्याला पूर्णपणे कोरडा होऊन द्यावा लागतो, जेणे की त्याच्यावर डांबर टाकता येईल. जर पाणी टाकण्याची मागणी आपण मान्य केली तर तो भराव कधीच कोरडा होणार नाही, रस्ता खचेल, जसं राहुरीमध्ये अनेक ठिकाणी झालेला आहे. तिथं लोकांच्या आग्रहामुळं काही प्रमाणात रस्ता हा लवकर करण्यात आला आणि म्हणून तो रस्ता खचला. तर आपल्या इथं ते होऊ नये म्हणून थोडा धुळीचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागेल. अनेक वर्षाचा प्रलंबित रस्ता आहे. मी सगळे विषय सगळ्यांना समजून सांगितलेले आहेत आणि हा रस्ता मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या पूर्वी पूर्णपणे एक बाजू म्हणजे आपल्या या फ्लायओव्हरच्या समारोपाच्या जागेपासून तर बायपासच्या सुरुवातीपर्यंत एक बाजू पूर्ण केली जाईल आणि दुसरी बाजू मोटरेबल ठेवली जाईल आणि गुरुपौर्णिमा संपल्यानंतर मग दुसरी बाजूचं काम हाती घेतलं जाईल. असा पूर्ण आराखडा आम्ही आता बनवलाय. जेवढं अतिक्रमण हायवेच्या हत्यारीत येतं म्हणजे रोडच्या सेंटरपासून 15 मीटर, मग यामध्ये 3 मंदिरं आहेत, काही टपऱ्या आहेत, या सगळ्यांना आपण 2 दिवसाची मुदत देतोय. 2 दिवसामध्ये सगळ्यांनी अतिक्रमण न काढल्यास पूर्ण पोलीस प्रशासनाचा वापर करत सगळे अतिक्रमण काढले जातील. हे मी स्पष्टपणे ग्रामस्थांनाही विनंती केलेली आहे आणि सगळ्यांना सूचना पण दिलेल्या आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.